पैठणनंतर आता फुलंब्री शहरात सुद्धा जादूटोण्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे। मतदानाच्या आदल्या रात्री अज्ञात व्यक्तींनी मतदान केंद्र आणि मागच्या गल्लीमध्ये जादूटोण्याचं साहित्य टाकलं गेलं। सकाळी हे साहित्य आढळलं आणि परिसरामध्ये मोठी खळबळ झाली। मतदारांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि त्याचबरोबर निवडणुकीमध्ये विजय मिळवण्यासाठी हा अघोरी प्रकार केल्याची ही चर्चा फुलंब्री शहरामध्ये रंगल्याचं पाहायला मिळतंय। आपल्यासोबत नवनाथ इथं जोडले गेले। या ठिकाणी काही जादूटोण्याचा प्रकार पाहायला मिळतोय, नेमका प्रकार काय आहे? नक्कीच मागील गेल्या 15 दिवसापासून सातत्याने फुलंब्रीची निवडणूक प्रक्रिया पार पाडली जात आहे। तर त्याचबरोबर मतदान केंद्राबाहेर भारतमाता शाळेच्या भारतमाता शाळा आहे, तर त्या केंद्राबाहेर देखील हा प्रकार दिसून आला होता। हा 2 दिवसापूर्वी झालेला होता, परंतु रात्री म्हणजेच शुक्रवारी मध्यरात्री साधारणतः 12 ते 1 वाजेच्या दरम्यान बाजार परिसरात जाणाऱ्या गल्लीत मारुती मंदिरासमोर हा प्रकार एकंदरीत दिसून आलेला आहे। त्यामध्ये लिंबू, काळी बाहुली, त्याला पिना टोचलेली, त्याचबरोबर नारळ असं हे एकंदरीत प्रकार त्या रस्त्यावर दिसून आला। तर त्यामुळे जाणारे येणारे जे मतदार होते, सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यामुळे याच्यात मोठ्या प्रमाणात याची चर्चा शहरात सध्या सुरू आहे। या प्रकरणात आतापर्यंत कोणी काही तक्रार वगैरे केलेली नाही किंवा पोलीस स्टेशनमध्ये कुठलाही या प्रकरणात अजून गुन्हा देखील दाखल झालेला नाहीये। आपण पाहतोय की व्हिज्युअल्स मध्ये जे आपल्याला सामान दिसतंय ते रक्त आहे की नेमकं काय आहे? नाही, त्याच्यामध्ये लिंबू, त्याचबरोबर तुमचं कुंकाचं पाणी करून त्याच्यावरती टाकलेलं आहे आणि त्याप्रमाणे लिंबू कापलेलं आहे। नक्कीच, तर तो असा प्रकार आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय की जादूटोण्याचा प्रकार इथल्या फुलंब्रीमध्ये पाहायला मिळाला।